गावात तुम्ही आज इकडे प्रचाराला घराघरी तुम्ही फिरता आहात, कशा प्रतिसाद मिळतोय? हो, आता आम्ही इकडे शिंपोली गावात आलो आहे आमच्या प्रचारासाठी आणि आम्हाला इकडे आमचे RPI बंधू भगिनींना बरोबर घेऊन एकदम चांगलं असं सपोर्ट भेटतो आहे. एकदम चांगलं महायुतीचा आमचा हा एक परिवार आहे मी सांगणार, आणि एक परिवारसारखं आम्ही कामे करतो आहे. काय सांगणार आहे? कोळी बांधवांची काय काही समस्या आहे त्यांच्याकडून तुम्ही ते जाणून घेतलेलं आहात का? निवडून आल्यानंतर तुम्ही ती समस्या कशा पद्धतीने सोडवल्या जाणार आहात? समस्या आहे यांच्या जे लोकल समस्या आहे ते पाणीची समस्या आहे, ड्रेनेजची समस्या आहे, रोडची समस्या असू द्या. डॉक्टर होण्याच्या नाते मला असं वाटतं आहे की साफसफाई, क्लेनलीनेस, स्वच्छ वातावरण आणि पाणी हा चांगलं असायला पाहिजे. हा आरोग्यामध्ये खूप हेल्प करतो. मग हे सर्व गोष्टींवर मी लक्ष देणार. तसेच तुम्ही इकडच्या कोळी बांधवांमध्ये त्यांच्या मच्छीमारा म्हटलं तर परत शेती म्हटलं, या सगळ्या काही समस्याबद्दल तुम्ही काही जाणून घेतलात? हो, सर्व काही आम्ही सॉल्व्ह करण्याचा नक्की प्रयत्न करू. एकदा आमचे महानगरपालिका महायुतीचं महापौर मुंबईत बसलं की हे सर्व शक्य होईल. कारण की आतापर्यंत जे काम अडकले होते ते आमचे आदरणीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस जी आहे आता सत्तामध्ये, मग सर्व काम जे स्पीडअप होत आहेत ते नक्की महानगरपालिकाची पण महायुतीच्या नंतर विजय झाल्यानंतर हे काम सर्व नक्की पूर्णपणे होणार. शेवटचा प्रश्न, तुमच्या विरोधात ठाकरे बंधूचे एक उमेदवार आहेत सरफले, त्यांना तुम्ही कशा पद्धतीने इशारा दिला जाणार आणि ही लढाई कशा पद्धतीने तुम्ही बहुमताने मिळवणार? मी फक्त एवढं सांगते की आमची जी जनता आहे ही जागरूक जनता आहे. ही बघते की आमचे आदरणीय देवेंद्र फडणवीसजींनी काय विकासाचे काम केले आहे, हिंदुत्वाचे काम केले आहे, हे सर्व बघून आम्हाला वोट भेटतील. ठीक.